नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका 5 वर्षाच्या मुलीच्या मापाच्या प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग। तर त्यासाठी लागणारे माप पाहूयात। ब्लाउजची उंची आहे 9 इंच, शोल्डर आहे 4.5 इंच, छाती आहे 20 इंच, कंबर आहे 20 इंच, पुढचा गळा 4.5 इंच, मागचा गळा आहे 6.5 इंच आणि मुंढा आहे 4.5 इंच। तर इथे मुंढा मी ड्रेसवरून मोजून घेतलेला आहे। तर चला सुरुवात करूयात। इथे मी डबल फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे आणि यामध्ये पुढचा आणि मागचा हे दोन्ही पार्ट आपण एक सोबतच कट करणार आहोत। त्यासाठी मी इथे डबल फोल्डिंगचा पेपर घेतलाय। तर सगळ्यात अगोदर इथे आपण ब्लाउजची उंची टाकणार आहोत। तर ब्लाउजची उंची आहे 9 इंच आणि 9 मध्ये आपण 1 इंच ऍड करणार आहोत। तर इथे मी टोटल 10 इंचावर मार्किंग करतेय आणि सरळ रेषा मारून घेतेय। यानंतर हे जे टोकाची साइड आहे तिथे आपण शोल्डरचं माप टाकतोय। तर या मुलीचं शोल्डरचं माप पूर्ण माप आहे 9 इंच आहे। तर 9चा अर्धा झाला 4.5 इंच। तर इथे मी 4.5 इंचावर मार्किंग करतेय। तर या ब्लाउजचा मागचा गळा हा साधा गोल गळा आहे, त्यामुळे मी इथे 4.5 इंच माप टाकले। यामध्ये 2.5 इंच आपले शोल्डर साठी जाणार आहेत आणि बाकीचं 2 इंच आपलं गळा रुंदी आहे। जी मुलगी जरा हेल्दी असेल तर इथे तुम्ही 2 इंचाचं गळा रुंदीचं माप ठेवायचे आणि जर एकदमच बारीक मुलगी असेल तर इथे तुम्ही गळा रुंदी 2 ऐवजी 1.5 किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता। आणि त्यानंतर पुढे मग आपल्याला जेवढी शोल्डर हवी आहे त्या शोल्डर मध्ये अर्धा इंच ऍड करून मग ते माप टाकायचे। तर इथे पुन्हा एकदा मी 4.5 इंचावर मार्किंग करून घेतेय। जेवढं इथे घेतले तेवढंच 4.5 इंचावर मी इथे मार्किंग करून सरळ रेषा मारून घेतेय। आता या रेषेवरती मी मुंड्याचं माप टाकतेय। तर मुंड्याचं माप आहे 4.5 इंच आणि 4.5 इंचावर मार्किंग करून आडवी रेषा मारून घेऊयात। आता या रेषेवरती मी इथे क्रॉस लाईन मारतीये, तिरकी रेषा। आणि नेहमीप्रमाणे इथे आपण आता मुंड्याचा आकार देणार आहोत। तर मुंड्याचा आकार लहान मुलीचा ब्लाउज आहे, त्यासाठी मी इथे आपण 1 आणि 1.5 न घेता इथे मी 1 इंचावरती मार्किंग करतेय मागच्या मुंड्याच्या। त्याच्या खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहे। आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार। तर तुम्ही पाहू शकता पुढच्या मुंड्याचा आकार मी इथे थोडा आतून घेतलाय आणि इथे हा मागच्या मुंड्याचा आकार आहे। आता या आडव्या रेषेवरती आपण छातीचं माप टाकतोय। छातीचं पूर्ण माप आहे 20 इंच। 20 चा चौथा भाग घेतला आपण 5 इंच। 5 इंच प्लस 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन टाकतेय। तर टोटल झालं इथे 7 इंच। जर तुम्हाला शिलाई मार्जिन कमी ठेवायची असेल तर तुम्ही इथे कमी ठेवू शकता। इथे मला 2 इंच ठेवायची आहे, तर इथे मी 5 + 2 इंच 7 इंच शिलाई मार्जिन टाकली आहे। आणि इथे कमरेचं माप इथे 20 इंच आहे। तर इथे 20 चा चौथा भाग 5 इंच आणि 5 + 2 इंच 7 इंच। हे मी 7 इंचावर मार्किंग करतेय आणि ही रेषा मारून घेऊयात। तर हे आपलं बेसिक मार्किंग झाले। इथे आता आपण गळ्याचं माप टाकतोय। तर इथे आपली गळ्याची रुंदी आहे 2 इंच। पुन्हा एकदा 2 इंचावरती मार्किंग करतेय आणि रेषा मारून घेऊयात। आता पुढचा गळा आहे आपला 4.5 इंच।
तर इथे 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलंय आणि रेष मारून घेऊयात. तर इथे मी हा गळ्याचा आकार सुद्धा गोलच करतेय. इथे आपला बेसिक ब्लाउजचा पॅटर्न तयार झालाय. यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला इथे वन टक्स ब्लाउज ठेवायचा आहे की प्रिन्सेस ठेवायचा आहे. जर तुम्हाला वन टक्स ब्लाउज करायचा असेल तर तुम्ही या रेषेचा मध्य काढून इथे तुम्ही वन टक्सचा पॉइंट देऊ शकता आणि इथून आपण 2.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. जर हाईट जास्त असेल तर तुम्ही तो टक्स 3 ते 3.5 इंचाचा सुद्धा देऊ शकता. तर इथे 7 इंच टोटल आहे. तर इथे तुम्ही 3.5 इंचावरती पॉइंट घेऊन उभा 3.5 इंचाचा इथे टक्स द्यायचा आहे. तर इथे हा ब्लाउज आज आपण प्रिन्सेस बघणार आहोत. तर प्रिन्सेस ब्लाउज साठी मी इथे या रेषेचा मध्य घेतलाय 3.5 इंच आणि 3.5 इंचानंतर मी इथे 1 इंचाचा टक्स देणार आहे. इथे मी हा 1 इंच वाढवलाय. त्यानंतर उभा मी इथे 2 इंच घेतेय. इथे मी 2 इंचावरती मार्किंग केलंय आणि हा टक्स आहे आपला. त्यानंतर हा टक्स आपण हा जो फ्रंटचा भाग मुंड्याचा आकार आहे तर इथून आपल्याला हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे हा प्रिन्सेसचा आकार आपला तयार झालाय. त्यानंतर तुम्हाला हवा तर तुम्ही इथे तिरकी रेषा सुद्धा मारू शकता किंवा जर हवा असेल तर प्रिन्सेसचा आकार सुद्धा देऊ शकता. तर इथे मी हा 1 इंच वाढवलाय आणि प्लस आपला टक्स शिवताना अर्धा इंच जाणार आहे. त्यामुळे मी इथे याच्या पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले आणि त्यानंतर हा टक्स शिवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूने पाव इंच जाईल तेव्हा इथे मी अर्धा इंच वाढवून घेतेय. अशा पद्धतीने. तर इथे आता आपल्याला ही रेषा जोडून घ्यायची आहे. इथे मी नॉच मारून घेतलाय. त्यानंतर आता आपण बाजूच्या साईडने कट करून घेऊया. बॅक साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो कापतीये. इथे मी दोन्ही पार्ट सोबतच कट करून घेतले. कटिंग तयार झाले. आता यानंतर हा भाग असाच ठेवायचा आपल्याला जोडून आणि हा जो आपण एक्स्ट्रा भाग वाढवलाय तो इथून आपण फोल्ड करून घेऊयात. कारण हा भाग आपल्याला मागच्या बाजूला वाढवायचा नाहीये. इथे अशा पद्धतीने मी हा फोल्ड करून घेतलाय आणि ती लाईन आपण इथे कट करून घेऊयात. आणि गळ्याचा भाग बघूयात. गळा आहे आपला 6.5 इंच. इथे मी गळा कट करून घेतेय. इथे आपला बॅक साइड तयार झाली आहे. यानंतर घेऊया फ्रंटचा भाग. इथे फ्रंटचा भाग मी सगळ्यात अगोदर इथे आपण गळा कट करून घेऊयात. गळा कट करून झाल्यानंतर इथे आपण मुंड्याचा आकार कट करतोय. मुंड्याचा आकार कट करताना कात्री सुरुवातीपासूनच थोडी वरती धरायची आहे जेणेकरून आपल्याला जो फ्रंटचा आकार आहे तो ॲक्युरेट कट करता येईल. यानंतर प्रिन्सेसचा आकार काढून घेऊयात. इथे आपले हे दोन्ही पार्ट
तयार झालेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सोबतच ज्यांना गरज आहे त्यांनाही शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.